सामान आणले आराम से या तो आता आपण कुठे आलोय सांगा कविडगावला आता कुठे चाललोय आपण मंदिरात चाललोय बोकड आहे ते बोकड घेऊन चाललोय बोकड मंदिरात इथे मंदिर आहे हे बघा बबन बघा बोकड घेऊन चाललाय बबन डाकू हे बाटली आणि तांबे आम्ही घेऊन चाललोय बाबू आराम बाबू पुढे बघ आपल्याला घाई नाही तो माझ्या पाठीमागचा जो व्ह्यू आहे तो तुम्ही बघा पूर्ण शेतच तुम्हाला दिसणार आहे सर्व पाहुणे येणार आहेत खूप एन्जॉय करणार आहेत बरोबर की नाही बाबू पुढे ज्योती तर संध्याचे केस आयनिंग करताना झालं तुमच्या अशा छोट्या छोट्या क्लिप्स मुळे व्हिडिओ माझा खूप मोठा होता मग तर स्वयंपाक चालू आहे पुरणपोळी देवासाठी नैवेद्य तो पहिला देवाला नैवेद्य आणि नंतर मग बोकडाचं जेवण तिकडे गाव लावलं आज फोन आलाय मला दिदी ठीक आहे मम्मीचं की गलीचे निवड मोबाईल की मला आणून परत अशीच तुला येताना सर कुठं जाऊ ते पीठ ठेवलं तिथं जोऱ्यात जरा ठीक आहे ठीक आहे आला व्हिडिओ आला
काय हे मटन बाबू आमच्या पप्पाने गणपती एक मिनिट. अरे तर नेटवर्कच नाही भेटत आहे. काय घेतलं बाबू? काय घेतलंस? थम्सअप पिलस ना? मम्मी ये मम्मी कापून हा चूल पेटवली. हा या 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 तुम्ही पेटवली ना चूल? एवढं पीठ भाकऱ्या बनवणार? एवढं पीठ भरू आहे? काय बाजरी आहे की ज्वारी? बाजरीची भाकरी आणि झणझणीत बोकडाचं मटण ना? झणझणीत बोकडाचं मटण. हे पोलीस साहेब. तो हे जुनं घर आहे. कोण तुम्ही बघितलं असेल माझे पहिले जर जत्रेचे व्हिडिओ बघितले असेल तुम्ही, तर हे जुनं घर आहे. इथंच पहिला सर्व करायचे, बोकडाचं मटण वगैरे जेवण वगैरे सर्व इथं करायचे आणि इथं राहायचा मामा. पण आता पाठीमागे बांधलाय समोर बंगला दिसतंय तो, तिकडं आता ती लोक राहतात. किंवा खोली जुन्या घराची. पण जुन्या घराची मजा होती ना ती खूप भारी मजा होती एकदम. या जुनं घर, किचन पूर्ण आता खाली आहे. तर बसून आम्ही जेवायचो. ते इथं बसलेत भाकरी बनवायला. दीदी मम्मीला फोन कर. कमीत कमी 200 भाकरी करणार आहे आज वहिनी, बरोबर ना? चिव चिकू व्हिडिओ आला पाहिजे, मग व्हिडिओ मध्ये आलं पाहिजे. कुठे केस? कुठे केस? कुठे सुतळी ठेवायचं कालवायचं रे तिकडे. ही पण कालू केस लागले सगळे. थोडं धुवून काढा नाही. खूप कमी आहे, काहीच वाटणार. टाकून ते सगळं पूर्ण अजून लागेल ना बघ. हा तुला जे बोल तिला त्यांच्या निमित्ताने करू. तुमचा तो फ्रेंड आता तुमच्या मटन चिकन काय केलं, तुमच्या बोकडा काय नमक नमक त्याने मस्त हे केलं होतं माहिती, लावलं होतं. जास्त शिजल्यावर होईल ना.
अशीच खायची इच्छा झाली. आपण म्हणतोय ना, पण आचार्य दुर्वास माहित होत ना असं करतो. मोठा आहे पीस. काय ते? एवढं मोठं हे असं नैवेद्य दाखवायचा देवाला. अहो मग ते किती मोठं, मग ते देवाला सुद्धा अरे चिकू बस बस की शिकू घेऊन जा त्याला. आजीकडे कलेजा आहे ना रे? कलेजा. नका ना जाऊ तिकडे नाव. हीच माणूस आहे ते. एक नंबर नाही मला होतो. हा. बरोबर जरा बरोबर बरोबर बघ जरा, बरोबर. हा एकदा हार पडला का ना मग असला कोंबला तर चालतंय. व्हिडिओ चालू झाला सांगा मी बरोबर येतो ते व्हिडिओ चालूच आहे. व्हिडिओ काढा नका नका नादी लागू ही बघा आधी. 5 वाजायचं नाही तर कर होय. ही झाल्यावर काय ते व्हिडिओ काढायचं ते काढ. ते लाईक येत नाही ना असं ही नाही काढलं म्हणजे ती मटणाचं पातेलं पण ह्याच्या हातात द्या. तिथून बंद असेल. काय करता येते? आता तिथून ऑन कर ना. हे ऑन कर. हा होत जास्ती आहे ऍक्च्युली. लाईट आली काय? लाईट आली बस गाडी बस ती अद्रक लसूणची पेस्ट आहे. कशाला बाहेर येत आहे. सांगायचं तर कूट आहे ना. कूट आहे ना. नाही नाही अरे ते हे खोबऱ्याचं वाटण आहे. खोबऱ्याचं वाटण. ठीक आहे. तिकडच्या साईडला काढायचं. नशीब एक पाठी तर भेटली. तिकडच्या साईडला
हे यार माहिती नाही का ए दीप झालं की नाही ज्योती मी आता आली बाबा, मी झोपली होती मोबाईल. निघा पेरू अमृत हे मुकामी ते 8 दिवस झाले इथं. आता दिसले घरीच होत घरी. मिठाना चिवता मीठ घेऊन लवकर घेऊन मीठ घेऊन येतो इथे पप्पाकडे इथं बघ. ए मसाला पण आण मसाला मसाला आहे कोणता मसाला आणतो तिखट आहे हे बघ खाऊला एटिंग पेरू पुढे पुढे तिकडे पड ना पड जाऊन देऊ तिकडे तरी पातेलं गेलं. तिकडे बोलली ना हा हे बोल. वाजवा काय सांगतो एक बाजू हा 10 मिनिटात तुम्हाला 10 वेळा ते हात हाक मारतील. 10 मिनिट याचं काम झालंय पण बरं गोविंद आता मम्मीला बोलू हा मामी बरोबर आले हे ताई मम्मीला बोलू किती किलो आहे असेल 15-16 किलो काय बोलतो असं नाही वाढायचं, ते असलं वाढायचं. ते काही तर इथे ना बाबा ढोलचं बाजूला पहिला ह्याला एक पातेलं लागेल की होय रे, ह्याला एक पातेलं बसलं ना लागेल. कोण बसलं नाही का? ह्याला एक पातेलं. कोण बसणार पातेलं असतं, ह्याला एक पळी. व्हिडिओ काढणार आहे पहिला सर्वांना बसव बसा बसा पळी वाढायला त्याला. जे जेवले नाही त्यांना बसवाय सांग पळी लागल नाही अंकुश ढोल का आवाज त्याचा
चांगलं. त्याचा हात छोटा आहे ना. थोडी 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 कोथिंबीर टाकली नाही का होती कोथिंबीर टाकली नाही का लिहायचं. तो आम्ही आता इथं मंदिरामध्ये आलेलो. तो जो डोल होता तो द्यायला त्यांना. आणि आज रात्री छबिना असणार आहे गावात. तो छबिना पण तुम्हाला मी दाखवणार. छबिना नक्की काय असेल ते तुम्हाला मी आज रात्री व्हिडिओमध्ये दाखवणार. आणि आता आम्ही इथं आलो या दुकानात किराण्याच्या इथं, कारण तिकडे घरी भात नाही बनवत. तो इकडं आम्ही बासमती तांदूळ घ्यायला आले. आज रात्री आम्ही बिर्याणी बनवणार आहे. गाईज मी स्वप्नील आम्ही आलेलो ढोल द्यायला. तर इकडे ही दीपाली ताई कंधारला होती. ती बोलली की ती पण येते. तो आता हिला आम्ही घेऊन चाललोय घरी. काय एवढा उशीर केला यायला? शाळेतून ॲक्च्युली ती टीचर आहे. तिला स्कूलमधून सुट्टी नाही भेटत म्हणून एवढ्या उशिरा आली ती. तो आता आम्ही निघालो घरी जायला मटण खायला. पाया वगैरे पडला होता. घरी चालू मटण. तिचं काय होतंय कुठं काय होतंय ते एक नाही दोन नाही ते तुम्ही काय सांगा ना. मग मी सांगितलं त्या डॉक्टरला. म्हणला ते मुख्य काय मग पेशंट बरोबर जावं लागतं. चांगलं बोलणार आहे. हाय गाईज, आता रात्रीचे वाजले 3 आणि मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की छबिना बघायला जाणार आहे. तो आता मी बबन स्वप्नील आम्ही सर्व जाणार आहे छबिना बघायला. तर गावात जाणार आहे. बघा आवाज पण येतो तिकडून. बॉम्ब वगैरे फुटतात बघा. सो 11 वाजता मी झोपलो आणि आता 3 वाजलेत रात्रीचे आणि आता चाललो आम्ही. सर्व मावशी वगैरे लोक पण येतात. लोक आतमध्ये आहेत. तो तुम्हाला मी जाऊन तिकडे दाखवतो छबिना कसा असतो कसा नाही ते.
हो देवाची गाणी येते का देवाची चार वाजत आणि आम्ही चहा पितो इथं बाजूला छबिना चालू मी गोरा दिसतो तुम्ही काळी धनगराचा बानो पायी